Hello students, welcome in the biology lecture. So last time we start the genetic terminologies. So we complete the 5 genetic terminologies: character, trait, factor, gene and alleles. These 5 genetic terminologies we already completed in the last lecture. So today we are going to discuss about what are the new genetic terminologies involved in the genetics. Okay, तर बघा आपण 5 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज आपण कंप्लीट केलेला आहे. आता थोडासा आपला गॅप पडलेला आहे लेक्चरसाठी, तर आता पुन्हा तुम्ही आता जॉईंट व्हा त्या जेनेटिक टर्मिनॉलॉजीजला. ज्या 5 आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजीज पाहिल्या त्यामध्ये आपण तुम्हाला माहीतच आहे की पहिला आपण पाहिलं कॅरेक्टर, दुसरा पाहिलं ट्रेट, तिसरी डेफिनेशन पाहिली फॅक्टर, चौथी डेफिनेशन पाहिली जीन आणि पाचवी डेफिनेशन पाहिली होती आपण अलिल्स और अलिलोमॉर्फ्स. सो देर आर 23 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज. किती आहेत आपल्या याच्यामध्ये? 23 अशा टर्म्स आहेत की ज्या जेनेटिकमध्ये यूज होतात. त्यापैकी आपण 5 कंप्लीट केलेला आहे. तर आता आपण 6व्या डेफिनेशन पासून पाहणार आहे आजच्या पिरियडमध्ये, किंवा 6वी जी टर्म आहे त्या टर्म पासून पाहणार आहे. ओके, तर बघा आता 6व्या नंबरची जी टर्म आहे ती आहे डॉमिनंट. डॉमिनंट बघा आता या डॉमिनंट आणि रेसेसिव्ह मध्ये काय फरक आहे. जे मी सर्वात आधी लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये आपण म्हटलं होतं की जो कॅपिटल लेटर आहे तो डॉमिनंट असते आणि जे स्मॉल लेटर आहे त्याला काय म्हणतो आपण? रेसेसिव्ह म्हणतो. जसं की आपण हाईट ऑफ प्लांट घेतलं होतं त्यामध्ये कॅपिटल टी म्हणजे हे आपण टॉल साठी यूज केलं होतं. टॉल कॅपिटल टी, डॉर्फ स्मॉल टी. आता तुम्हाला जर डॉमिनंटची डेफिनेशन जर आली तर त्याच्यावरून तुम्हाला ऑटोमॅटिकली तुम्हाला रेसेसिव्हची डेफिनेशन ही बनवता येते. आता कशा प्रकारची? तर आपण पहिले पाहू आपण डॉमिनंट. व्हॉट इज डॉमिनंट? द alleles is expressed in F1 hybrid is called dominant. त्याला काय म्हणतात? डॉमिनंट. बघा आता मी आधी सांगितलं तुम्हाला की डॉमिनंट वरून आपण रेसेसिव्हची कशी तयार करणार आहे. द अलिल्स इज एक्सप्रेस इन F1 हायब्रिड, की जो अलील F1 हायब्रिड मध्ये एक्सप्रेस होते त्याला म्हणतात डॉमिनंट. बघा मग पुढे काय आहे? इन हेट्रोझायगस कंडिशन, in heterozygous condition dominant alleles is expressed in presence of alternative alleles. In presence of alternative alleles. बघा एकदम शांततेत लक्षात घ्या डेफिनेशन काय आहे डॉमिनंटची. तर जिथं एक्सप्रेस आहे तिथं नॉट एक्सप्रेस करावं लागते फक्त आपल्याला रेसेसिव्ह मध्ये. तर मग काय आहे डॉमिनंट? द अलिल्स इज एक्सप्रेस इन F1 हायब्रिड इज कॉल्ड डॉमिनंट. इन हेट्रोझायगस कंडिशन, कॅपिटल टी स्मॉल टी जर असलं तर त्याला म्हणतात हेट्रोझायगस कंडिशन. कॅपिटल टी किंवा स्मॉल टी जर असलं त्याला म्हणतात होमोझायगस कंडिशन. हेट्रोझायगस म्हणजे काय? दोन्हीही अलील वेगवेगळे, कॅपिटल टी स्मॉल टी वेगवेगळे आहे म्हणून त्याला कंडिशनला कोणती कंडिशन म्हणतात? हेट्रोझायगस. इन हेट्रोझायगस कंडिशन डॉमिनंट अलील इज एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील्स. मग बघा आता जर समजा ही कंडिशन जर असेल कॅपिटल टी तर डॉमिनंट अलील काय होईल? एक्सप्रेस होईल. ओके, त्यानंतर जर कॅपिटल टी स्मॉल टी जर असलं तरीही डॉमिनंट अलील यामधला काय होईल? एक्सप्रेस होईल. पण जो रेसेसिव्ह अलील आहे तो एक्सप्रेस होणार नाही. बघा काय सांगितलं तर डॉमिनंट वरून आपल्याला आता नेक्स्ट डेफिनेशन रेसेसिव्हची पाहायची आहे. तर रेसेसिव्ह मध्ये काय फरक राहील? रेसेसिव्ह, आता रेसेसिव्ह मध्ये आपल्याला सेंटेन्स ॲज इट इज लिहायचं आहे. बघा
मी तुम्हाला आज सांगणार आहे की सेंटेन्स कसं चेंज करायचं, कारण की हे थोडंसं तुमच्यासाठी पण वर्क देणार आहे मी की कसं करायचं. बघा आता तुम्हाला आता रेसेसिव्हची डेफिनेशन तयार करायची आहे. काय लिहावं लागेल मग? द अलिल्स इज नॉट एक्सप्रेस. बघा मी शॉर्ट फॉर्म मध्ये डेफिनेशन लिहून देऊन राहिलो, तुम्हाला कंप्लीट करायची आहे. द अलिल्स इज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड इज कॉल्ड रेसेसिव्ह. त्याला काय म्हणतात? रेसेसिव्ह. वाक्य तुम्ही कंप्लीट करायचं. मग पुढे काय होईल? इन हेट्रोझायगस कंडिशन रेसेसिव्ह अलील इज नॉट एक्सप्रेस. रेसेसिव्ह अलील इज नॉट एक्सप्रेस इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील. बघा या एक्सप्रेसच्या आधी आपण नॉट लावलेला आहे आणि या एक्सप्रेसच्या आधी आपण नॉट लावलेला आहे. डेफिनेशन कंप्लीट तुम्हाला करायची आहे. आज मी तुम्हाला काम देणारच आहे. एक डेफिनेशन झाली की दुसरी डेफिनेशन तुम्हाला कंप्लीट करून दाखवायची आहे. तर रेसेसिव्हची डेफिनेशन तुम्ही कंप्लीट करायची. कशी करायची? तुमच्याजवळ तयारच आहे सर्व मॅटर. कशी करसाल? रेसेसिव्ह. द अलिल्स इज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड इज कॉल्ड रेसेसिव्ह. In heterozygous condition, recessive allele is not expressed in presence of alternative allele. मग हे खालचं कसं होईल बघा. आता असं जर असलं कॅपिटल टी स्मॉल टी तर नॉट एक्सप्रेस लिहायचं. नॉट एक्सप्रेस. आणि जर समजा स्मॉल टी जर असलं तर इथं लिहायचं एक्सप्रेस. बघा जे हे सेंटेन्स आहे कॅपिटल टी एक्सप्रेस, इथं काय करायचं? कॅपिटल टी स्मॉल टी नॉट एक्सप्रेस, स्मॉल टी एक्सप्रेस. जर समजा जर होमोझायगस किंवा सिमिलर जर अलिल्स असतील तरच हा रेसेसिव्ह अलील एक्सप्रेस होते. बघा इथं आता स्मॉल टी आहे, सिमिलर आहे म्हणून आपण त्याच्या पुढे लिहिलं एक्सप्रेस. कॅपिटल टी स्मॉल टी आहे मग याच्या समोर लिहिलं आपण नॉट एक्सप्रेस. ही डेफिनेशन तुम्हाला कंप्लीट करायची आहे. मी पुन्हा सांगतो डॉमिनंट वरून रेसेसिव्ह कंप्लीट कशी करायची. बघा कॉन्सन्ट्रेट करा. द अलिल्स इज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड इज कॉल्ड डॉमिनंट. इन हेट्रोझायगस कंडिशन रेसेसिव्ह नाही, इथं रेसेसिव्ह लागेल. पुन्हा बघा. द अलिल्स इज नॉट एक्सप्रेस इन F1 हायब्रिड इज कॉल्ड रेसेसिव्ह. In heterozygous condition, recessive allele is not expressed in presence of alternative allele. Full stop करून हे असं लिहायचं इथं कॅपिटल टी स्मॉल टी नॉट एक्सप्रेस, स्मॉल टी एक्सप्रेस. ओके, सो दिस इज अबाउट द टू डेफिनेशन डॉमिनंट, रेसेसिव्ह. नाउ मूविंग टुवर्ड द नेक्स्ट डेफिनेशन, phenotype. Phenotype. What is mean by phenotype? The external appearance of an organism. The external appearance of an organism is called phenotype. त्यालाच काय म्हणतात? फिनोटाइप. एक्सटर्नल अपिअरन्स म्हणजे आपण जे दिसतो त्याला म्हणतात फिनोटाइप. आणि आपल्यामध्ये जे जेनेटिक मेकअप आहे, जे जेनेटिक मटेरियल आहे त्याला म्हणतो आपण जिनोटाइप. सो व्हॉट इज फिनोटाइप? द एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड फिनोटाइप. सो लुक ॲट द एक्झाम्पल. इन P, for height of plant, tall and dwarf are phenotype. टॉल अँड डॉर्फ हे काय झाले? त्या पी प्लांटचे फिनोटाइप झाले. मग आता जिनोटाइप पाहायचा आपल्याला. नेक्स्ट डेफिनेशन पाहायची आपल्याला. जिनोटाइप मीन्स व्हॉट? जिनोटाइप बघा, एक्सटर्नल अपिअरन्स त्याला म्हणतात फिनोटाइप. मग द जेनेटिक constituent of an organism is called genotype.
जे जेनेटिक मेकअप आहे त्याला काय म्हणतात, जिनोटाइप म्हणतात. बघा, इज कॉल्ड जिनोटाइप. फिनोटाइप आणि जिनोटाइपमध्ये फरक तुमच्या लक्षात आला की जे एक्सटर्नल अपिअरन्स आहे त्याला म्हणतात जिनोटाइप, म्हणजे बा टॉल आहे की डॉर्फ आहे त्याला म्हणतात फिनोटाइप. अँड द जेनेटिक मेकअप, द जेनेटिक कॉन्स्टिट्युएंट किंवा जेनेटिक मेकअप असं करू आपण, कॉन्स्टिट्युएंट म्हणा मेकअप म्हणा वन अँड सेम थिंग. द जेनेटिक मेकअप ऑफ अन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड जिनोटाइप. मग याचं एक्झाम्पल बघा आता कोणतं आहे तर जिनोटाइपचं एक्झाम्पल इन पी capital T or capital T small t are genotype for आता हे जीनोटाइप कशाचे आहेत, आर जीनोटाइप फॉर. आता एक जरी कॅपिटल टी असला तरी त्याला टॉल म्हणतात आणि दोन्ही कॅपिटल टी जर असले तरी टॉल म्हणतात. पण हा झाला होमोझायगस टॉल, हा झाला हेट्रोझायगस टॉल. एक कॅपिटल टी आहे म्हणजे टॉल आहे. मग कॅपिटल टी और कॅपिटल टी स्मॉल टी आर जीनोटाइप फॉर टॉल प्लांट अँड स्मॉल टी जीनोटाइप फॉर डॉर्फ प्लांट. डॉर्फ प्लांट साठी कोणते जीनोटाइप असतात तर स्मॉल टी. ओके, सो दिस इज अबाउट द जीनोटाइप. फिनोटाइप, द एक्सटर्नल अपिअरन्स ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड फिनोटाइप. द जेनेटिक मेकअप ऑफ एन ऑर्गॅनिझम इज कॉल्ड जीनोटाइप. आता समजा हाईट जर म्हटलं, कोणी उंच असते कोणी लहान असते, ते झाले फिनोटाइप. पण आतमधलं जेनेटिक मेकअप त्याला म्हणतात जीनोटाइप. जर कॅपिटल टी असलं तरी टॉल, कॅपिटल टी स्मॉल टी असलं तरीही टॉल आणि स्मॉल टी जर असलं तर डॉर्फ. सो दिस आर द 4 डेफिनेशन. कोणत्या डॉमिनंट, रेसेसिव्ह, फिनोटाइप, जीनोटाइप. नाउ मूव्हिंग टुवर्ड द नेक्स्ट जेनेटिक टर्मिनॉलॉजीज, दॅट इज होमोझायगस. आता शब्द लक्षात ठेवा तुम्ही. होमो आणि हेट्रो मध्ये काय फरक आहे आपल्याला माहितच आहे. होमो म्हणजे काय, सिमिलर, आणि हेट्रो म्हणजे काय, डिसिमिलर. सो व्हेन इंडिव्हिज्युअल कन्सिस्ट ऑफ सिमिलर alleles for a particular character is called as homozygous. बघा आता होमोझायगस सांगतो, तुम्हाला हेट्रोझायगस करायचं आहे. होमो म्हणजे काय, सिमिलर, आणि हेट्रो म्हणजे काय, डिसिमिलर. सो व्हॉट इज मीन बाय होमोझायगस. बघा आता हे दोन तुमच्याकडे मी कंडिशन दिल्या, यामधली होमोझायगस कोणती म्हणसाल तुम्ही नक्कीच कॅपिटल टी इज अ होमोझायगस कंडिशन. व्हाय, बिकॉज बोथ आर द सिमिलर alleles. दिस इज द हेट्रोझायगस कंडिशन. व्हाय, बिकॉज वन इज कॅपिटल टी अँड अनदर इज स्मॉल टी. दिस इज ऑल्सो द होमोझायगस कंडिशन. व्हाय, बिकॉज इट कंटेन्स सिमिलर alleles, दॅट इज स्मॉल टी. होमोझायगस म्हणजे काय, सारखे. मग व्हेन इंडिव्हिज्युअल कन्सिस्ट ऑफ सिमिलर allele फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर इज कॉल्ड ॲज होमोझायगस. त्यानंतर हा जो होमोझायगस आहे कसा असते बघा. होमोझायगस इज ट्रू ब्रीड. कसा आहे, ट्रू ब्रीड आहे. होमोझायगस इज ट्रू ब्रीड and produce only one type of gametes. एकाच प्रकारचे गमेट तयार होतात. जसं की समजा कॅपिटल टी आहे, यामधला आपण कॉमन काढतो कॅपिटल टी, म्हणजे इट प्रोड्यूस ओनली वन टाइप ऑफ गमेट. कॅपिटल टी स्मॉल टी वन टाइप ऑफ गमेट, दॅट इज स्मॉल टी. बट हेट्रोझायगस मध्ये कॅपिटल टी स्मॉल टी जर असलं तर आपण त्याच्यामध्ये दोन वेगवेगळे गमेट काढतो, कारण की त्यामधून कॉमन निघू शकत नाही. होमोझायगस कंप्लीट केलं, हेट्रोझायगस तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मग आता होमोझायगस कंडिशन कोणतं बघा. मग एक्झाम्पल पाहू ना आपण. एक्झाम्पल कॅपिटल टी
or small t are homozygous. हे काय आहे तर कशाचे एक्झाम्पल आहेत, हे होमोझायगसचे एक्झाम्पल आहे. होमोझायगस एकतर हा कारण की याला होमोझायगस का म्हटलं आपण, कारण की दोन्ही सारखे आहे, कॅपिटल. हा होमोझायगस आहे कारण की दोन्ही काय आहेत, स्मॉल आहेत. सो दिस इज अबाउट द होमोझायगस. देन व्हॉट अबाउट द हेट्रोझायगस. हेट्रोझायगसचं फक्त मी आता इथं हेडिंग टाकणार आणि तुम्हाला हेट्रोझायगसची डेफिनेशन कंप्लीट करून दाखवावं लागणार आहे. बघा आता होमोझायगस मध्ये आणि हेट्रोझायगस मध्ये काय फरक राहील. व्हेन इंडिव्हिज्युअल कन्सिस्ट ऑफ सिमिलरच्या जागी तुम्हाला शब्द टाकावा लागेल डिसिमिलर. कोणता शब्द टाकावा लागेल तुम्हाला इथं, डिसिमिलर. डिसिमिलर अलिल्स फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. देन हेट्रोझायगस इज नॉट ट्रू ब्रीड. बघा काय लिहायला गेला, नॉट ट्रू ब्रीड अँड प्रोड्यूस. इथं ओनली वन आहे, याच्या ठिकाणी तुम्हाला 2 टाकावं लागेल. प्रोड्यूस 2 टाइप ऑफ गमेट्स. बघा सर्व चेंजेस तुम्हाला आता मी पुन्हा सांगतो कशामध्ये चेंजेस करायचे आहेत. सिमिलरच्या जागी डिसिमिलर, ट्रू ब्रीडच्या जागी तुम्हाला करावं लागेल नॉट ट्रू ब्रीड अँड प्रोड्यूस ओनली वनच्या जागी तुम्हाला करावं लागेल इथं 2 टाइप ऑफ गमेट. मग कशा प्रकारची होईल हेट्रोझायगसची डेफिनेशन बघा. व्हेन इंडिव्हिज्युअल कन्सिस्ट ऑफ डिसिमिलर अलिल्स फॉर अ पर्टिक्युलर कॅरेक्टर इज कॉल्ड हेट्रोझायगस. हेट्रोझायगस इज नॉट ट्रू ब्रीड अँड प्रोड्यूस 2 टाइप ऑफ गमिट्स. किती प्रकारचे गमिट्स तयार करतात, मग ते 2 प्रकारचे गमिट्स तयार करतात. आता इथं कॅपिटल टी और स्मॉल टी आर होमोझायगस लिहिलं. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, एक्झाम्पल मध्ये पण चेंज करावं लागेल. एक्झाम्पल मध्ये चेंज कसं करावं लागेल की कॅपिटल टी स्मॉल टी इज हेट्रोझायगस. कॅपिटल टी स्मॉल टी ही कोणती कंडिशन आहे तर ही हेट्रोझायगसची कंडिशन आहे. हेट्रो कारण की इथं वेगवेगळे आहे म्हणून आपण याला काय म्हणतो, हेट्रोझायगस कंडिशन. बघा होमोझायगस झाली, हेट्रोझायगस झाली. एक आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजीज या चॅप्टरमध्ये पाहून राहिलो. 11 नंबरपर्यंत आपण पोहोचलो. टोटल आपल्याला 23 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज पाहायच्या आहेत. तर आज आपण कोणती सुरुवात केलेली आहे, डॉमिनंटवरून तुम्हाला रेसेसिव्ह करायची आहे. फिनोटाईप जिनोटाईपच्या दोन्ही डेफिनेशन्स मी तुम्हाला लिहून दिल्या. होमोझायगस कंप्लीट केल्यानंतर कोणत्या ठिकाणी काय चेंजेस करायचे त्याच्या खाली मी अंडरलाईन केलेली आहे. होमोझायगस झाली, हेट्रोझायगस झाली. पुढे चला आता प्युअर लाईन. नेक्स्ट डेफिनेशन कोणती आहे, प्युअर लाईन. व्हेन individual or group of individual आता ग्रुप जर असला इंडिव्हिज्युअल त्याला आपण म्हणतो पॉप्युलेशन. consist of homozygous alleles. Consist of homozygous alleles for one or more characters. For one or more characters is called as pure line. प्युअर लाईन म्हणजे काय, ज्यामध्ये होमोझायगस असतात. समजा आपण प्युअर टॉल म्हटलं तर कॅपिटल टी येईल. प्युअर डॉर्फ म्हटलं तर स्मॉल टी येईल. मग तिथं कंडिशन कोणती येईल, हेट्रोझायगसची कंडिशन येणार नाही, तिथं कंडिशन येईल होमोझायगसची. व्हेन इंडिव्हिज्युअल म्हणजे एक, और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल त्याला म्हणतो आपण पॉप्युलेशन. समजा मी जर एकटा आहे तर मला म्हणतात इंडिव्हिज्युअल, आणि पूर्ण माझ्या गावाचा जर ग्रुप जर घेतला तर त्याला म्हणतो आपण लोकसंख्या, पॉप्युलेशन. व्हेन इंडिव्हिज्युअल और ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल कन्सिस्ट ऑफ होमोझायगस अलिल्स, त्यांच्यामध्ये जर होमोझायगस जर अलिल्स असतील तर त्याला कशासाठी, फॉर वन और मोर कॅरेक्टर, दिस इज कॉल्ड ॲज प्युअर लाईन. त्याला काय म्हणतात, प्युअर लाईन. Then next, monohybrid. What is mean by
मोनोहायब्रिड. तर बघा आता मोनो म्हणजे काय, एक, आणि हायब्रिड म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की कॅपिटल टी स्मॉल टी, इट्स अ हायब्रिड. आता मोनो म्हणजे काय, सिंगल, आणि डाय म्हणजे काय, डबल. तर आपल्याला इथं पाहिजे आता मोनो हायब्रिडची डेफिनेशन. बघा आता मग, द हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल, द हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल produce from cross of pure parent is called as monohybrid. त्यालाच काय म्हणतात, मोनोहायब्रिड. बघा मोनोहायब्रिड म्हणजे काय की दोन प्युअर चा क्रॉस करून जे तयार होते त्याला म्हणतात मोनोहायब्रिड. जसं की आपण मोनोहायब्रिड क्रॉस मध्ये पाहिलं होतं, प्युअर टॉल कॅपिटल टी, प्युअर डॉर्फ स्मॉल टी, त्यांचा क्रॉस करून जे तयार झालं ते काय तयार झालं, तर आपलं मोनोहायब्रिड. म्हणजेच काय, द हेट्रोझायगस इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस फ्रॉम क्रॉस ऑफ प्युअर पॅरेंट, आणि त्यालाच काय म्हणतात, तर मोनोहायब्रिड. एक्झाम्पल पाहता, हायब्रिड टॉल म्हणजे कोणता, कॅपिटल टी स्मॉल टी, इज प्रोड्यूस बाय द क्रॉस ऑफ, कोणाच्या क्रॉसमुळे प्रोड्यूस होते हा, बाय द क्रॉस ऑफ कॅपिटल टी अँड स्मॉल टी. कॅपिटल टी म्हणजे प्युअर टॉल, स्मॉल टी म्हणजे काय, प्युअर डॉर्फ. बघा ना, आपण अशा प्रकारचं इथं केलं होतं, कॅपिटल टी स्मॉल टी, एक कॉमन काढला होता आपण यातला कॅपिटल टी, यातला एक कॉमन काढला होता स्मॉल टी, आणि दोघांचं क्रॉसिंग करून आपण इथं काय तयार केलं होतं, कॅपिटल टी स्मॉल टी. सो दिस इज द मोनोहायब्रिड. त्यालाच काय म्हणतात, मोनोहायब्रिड. कारण की हा तयार कशाने झाला, तर दोन प्युअर पॅरेंटनी तयार झाला. प्युअर टॉल, प्युअर डॉर्फ क्रॉस विथ ईच अदर टू गेट फॉर्मेशन ऑफ मोनोहायब्रिड. हायब्रिड काय म्हटलं, कारण की त्यामध्ये काय असते, एक कॅपिटल टी असते आणि एक काय असते त्यामध्ये स्मॉल टी. हे खूप डिटेलमध्ये पाहायचं आहे. दीज आर ओनली द जेनेटिक टर्मिनॉलॉजीज. अजून तर जेनेटिकच्या आतमध्ये शिरायचं राहिलो आपण. ह्या फक्त टर्मिनॉलॉजीज आहेत की ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या. तर बघा आता आपल्याला आणखी दोन टर्मिनॉलॉजीज पाहायचे आहेत आज, त्या म्हणजे F1 जनरेशन आणि F2 जनरेशन. बघा आपण आपल्या बोर्डवर जागा पाहू आता, F1 जनरेशन आणि F2 जनरेशनसाठी कुठं आहे, तर 13 नंबरची झाली. आता 14 नंबरची बघा, काही जर कटलेलं असेल त्यामधलं, तर जे शब्द मी उच्चारतो ते शब्द बरोबर तुम्ही लक्षात ठेवायचे. F1 जनरेशन म्हणजे काय, आपण आधीच पाहिलेलं आहे, फर्स्ट फिलियल जनरेशन. द फर्स्ट जनरेशन produce by the cross of parents. The first generation produced by the cross of parents is called as F1 generation, first filial generation. कसं बघा, आपण कॅपिटल टी कॉमन काढला, स्मॉल टी कॉमन काढला, F1 जनरेशन काय तयार झालं तिथं, कॅपिटल टी स्मॉल टी. बघा ना इथं यातला कॉमन काढला, यातला कॉमन काढला, दोघांचा क्रॉस केला, अँड धिस इज द F1 जनरेशन. मीन्स व्हॉट, द फर्स्ट जनरेशन प्रोड्यूस्ड बाय द क्रॉस ऑफ पॅरेंट is called as F1 generation. Now what is mean by the F2 generation? आता F2 जनरेशन मध्ये काय तुम्हाला फरक दिसेल बघा. आता F2 म्हटलं म्हणजे हे कितव्या नंबरचं, तर सेकंड नंबरचं जनरेशन. मग F2 जनरेशन, द सेकंड जनरेशन produced by सेल्फिंग किंवा त्याला म्हणतात इनब्रीडिंग, सेल्फिंग और इनब्रीडिंग ऑफ F1 हायब्रिड is called as
सेकंड फिलियल जनरेशन. या जनरेशनला कोणतं म्हणतात? सेकंड फिलियल जनरेशन. बघा याचा आपण सेपरेशन करतो मग आहे ना, कॅपिटल टी स्मॉल टी आपण हा वेगळा काढतो आणि इथं काय तयार करत असतो आपण? अशा प्रकारची ही पुनेट स्क्वेअर तयार करत असतो. मग आपल्याला पुनेट स्क्वेअरची डेफिनेशनही पुढे आहे. दिस इज द पुनेट स्क्वेअर. इकडे आपण मेल गमेट दाखवतो आणि खाली आपण काय दाखवतो? फिमेल गमेट. तर बघा F1 जनरेशन म्हणजे कुठपर्यंत? हे झालं F1 जनरेशन. ओके, आणि F2 जनरेशन झालं हे. हा जो डब्बा आहे पुनेट स्क्वेअरचा त्याला कोणतं जनरेशन म्हणतात? F2 जनरेशन. द सेकंड जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग और इट इज कॉल्ड ॲज इनब्रीडिंग ऑफ F1 हायब्रिड. म्हणजे इथं जी प्रोसेस होते याला म्हणतात सेल्फिंग, कारण की हे काय होतात? सेपरेट होतात. कॅपिटल टी वेगळा निघते, स्मॉल टी वेगळा निघते आणि त्यांचा क्रॉस करून जे कॉम्बिनेशन्स तयार होते दॅट इज कॉल्ड ॲज सेकंड जनरेशन. द सेकंड जनरेशन प्रोड्यूस बाय सेल्फिंग और इनब्रीडिंग ऑफ F1 हायब्रिड इज कॉल्ड ॲज F2 जनरेशन. तर बघा मग आज आपण किती डेफिनेशन्स पाहिल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 डेफिनेशन्स पाहिल्या. आधी आपण 5 डेफिनेशन्स पाहिल्या, आज 10 डेफिनेशन्स पाहिल्या. अशा टोटल आपल्या 15 डेफिनेशन्स झाल्या. राहिलेल्या किती आपल्या आता? अजूनही यामधल्या 8 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज राहिलेल्या आहेत. बघा लक्षात घ्या, खूप महत्त्वाच्या टर्मिनॉलॉजीज आहेत. प्रत्येक वर्षी यामध्ये क्वेश्चन्स विचारला जातो बोर्डाच्या परीक्षेमध्ये. 2 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज ह्या ठेवलेल्याच असतात प्रत्येक. म्हणजे तुम्हाला नीट CETच्या दृष्टिकोनातूनही ह्या जेनेटिक टर्मिनॉलॉजीज खूप अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि ह्या टर्मिनॉलॉजी समजल्या म्हणजे तुम्हाला समोर चालून तुम्हाला पूर्ण आपले क्रॉस जे आहेत, मेंडेल्सनी जे जे एक्सपेरिमेंट केलेले आहेत ते एक्सपेरिमेंट तुम्हाला ईच अँड एव्हरी एक्सपेरिमेंट तुम्हाला समजून जाईल. ओके, सो डॉमिनंट रेसेसिव्ह तुम्हाला करायची आहे, फिनोटाईप, जिनोटाईप, होमोझायगस करून दिली मी तुम्हाला हेट्रोझायगसचे डेफिनेशन. असं लिहायचं नाही, हेट्रोझायगस पुढे एक्झाम्पल कॅपिटल टी स्मॉल टी इज हेट्रोझायगस, हे तुम्हाला कंप्लीट करावं लागेल पूर्ण. प्युअर लाईनची कंप्लीट केलेली आहे, मोनोहायब्रिड, F1 जनरेशन, F2 जनरेशन. तर यामध्ये आणखी आपल्या अजून 8 डेफिनेशन्स राहिलेल्या आहेत. आतापर्यंत आपण या जेनेटिक टर्मिनॉलॉजीमध्ये 15 डेफिनेशन्स कंप्लीट केलेल्या आहे, 15 टर्म्स कंप्लीट केलेल्या आहे. ओके, सो रिमेनिंग 8 जेनेटिक टर्मिनॉलॉजीज वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.